एकदा अशी घटना घडली होती की एका रानमांजराचा पाठलाग करत बिबट्या तो रानमांजरही त्या विहिरीत पडलं होतं आणि बिबट्याही पडला होता. बर, म्हणजे बिबट्या रानमांजराचा पाठलाग करत होता तर ते आणि तो रानमांजर स्वतःचा जीव वाचवण्याच्या फंद्यात बेभान होऊन पळत होता आणि हे पळत असताना ते रानमांजर विहिरीत पडलं आणि त्याचबरोबर बिबट्याही त्याच्या पकडण्याच्या नादात तोही खाली पडला. मांजरालाही थोडासा आडोसा मिळाला कारण ती विहीर थोडी पडीक होती, खाली मातीचे वगैरे ढिगारे होते आणि त्याचबरोबर ते बिबट्याला पण आडोसा मिळाला. वन विभागाची तिथं सबंध टीम जाणं, त्यानंतर तो पिंजरा खाली सोडून त्या बिबट्याला सुखरूपपणे बाहेर काढणं, या साऱ्या प्रोसेसमध्ये काही अवकाश नक्कीच गेलेला होता. आणि त्या पिरियडमध्ये माझ्या मनामध्ये हा एक प्रश्न सातत्यानं होता की इतका वेळ म्हणजे मगाशी विहिरीच्या बाहेर अगदी जीव घेण्यासाठी बेभान झालेला बिबट्या, पण जेव्हा ते विहिरीत दोघे अत्यंत खूप जवळच्या अंतरावर होते पण बिबट्याने त्याच्यावर कुठे हल्ला केलेला नव्हता. म्हणजे माणूस जसं एखादं माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा खूप मोठे अडचणी किंवा संकट येतात त्याला माणूस आपल्यातलं वैरत्व विसरतो. अगदी साधं उदाहरण म्हणजे या पद्धतीने मी जेव्हा त्या बिबट्याकडे पाहिलं की बाबा त्यांच्या समोर त्यांचं जगण्या मरण्याचा प्रश्न खाद्य तो ज्याचा पाठलाग करत ते समोर होतं, तरी पण त्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला का केला नसेल हा प्रश्न नेहमीच माझ्या मनामध्ये राहिला आणि तिथून मला एक वेगळी दृष्टी नक्कीच मिळाली होती.